नमस्कार, मी गीतांजली कोळी. आज इथं प्रौढ शिक्षण समितीच्या वतीने त्रिविक्रम मंगल कार्यालय धुळे येथे हा आज बचत गटाचा स्टॉल लावण्यात आलेला आहे. आणि इथं या ताई, तुमचं नाव काय? कल्पना बरडिया. कल्पना बरडिया ताईंनी इथं वेगवेगळ्या प्रकारचे कशापासून हे साबण बनवलेले, फुलं आणि फळं ताजे पानं, घीचं हां आयुर्वेदिक असे हे साबण आपण दिसत आहे इथं. साबण बनवलेले आहेत त्यांनी घरी. अतिशय म्हणजे उपयुक्त आहेत. आयुर्वेदिक पद्धतीने साबण बनवलेले आहेत. क्रीम आहे, हँडवॉश आहे, शतदूत क्रीम आहे. हे हँडवॉश आहेत. त्याचप्रमाणे क्रीम कशाचे? नीमची आहे, दूध घीची आहे. ती 10,000 वेळेस घासून बनवतो. हो का? गिर गाईच्या तुपाने. या किती किमती या 120 आहे, 90 रुपये आहे चंदन केशरची. स्क्रब आहे त्याचं बदाम चंदन केशरचं, ते पण 90 रुपये आहे. आणि साबण कशापासून बनवलेले? पोटॅटो राईस आणि तुरटी ऑरेंज पिल्स. याचा उपयोग काय होतो? तुरटीचं पिगमेंटेशन आणि स्किन पण चांगली राहते. त्याच्यासाठी नीमचं पिंपलसाठी, पिगमेंटेशनसाठी. बेबी सोप आहे. बेबी सोपमध्ये मसूरच्या डाळाचं पीठ, दूध, मलाई, केशर, बदाम टाकून बनवलेलं. कोकोनट मिल्क. नक्कीच ताई, अतिशय आनंद वाटला की ह्या तुम्ही स्वतः बनवलेल्या. आणि किती खूप वेळ लागतो काय? अतिशय मेहनतीचं काम आहे ताईंचं. आणि अतिशय सुंदर असा स्टॉल आहे. तर नक्कीच धुळे शहरातील महिला भगिनींनी त्रिविक्रम मंगल कार्यालय इथे असलेल्या या स्टॉलला, तसेच सगळ्या महिलांच्या स्टॉलला भेट द्या. आणि या सर्व महिला भगिनींचा ज्या स्वतःच्या याच्याने इथं भरारी घेण्यासाठी इथं आहेत, रोजगार स्वतःचा निर्माण करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन द्या. मी गीतांजली कोळी, धुळे.